संसाधने आणि विकास हे दोन शब्द ऐकायला सोपे वाटतात, पण ते आपल्या सगळ्यांच्या भविष्याला आकार देतात. आज आपण या दोघांमधलं नातं जरा सोप्या भाषेत समजून घेणार आहोत, कारण ते आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेलं आहे. पण पुढे जाण्याआधी एक साधा प्रश्न विचारूया. आपण जे काही वापरतो म्हणजे पाणी, खनिजं, जंगलं, ही सगळी निसर्गाने आपल्याला दिलेली फुकटची देणगी आहे का? काय वाटतं? बहुतेक लोकांना असंच वाटतं की हो, हे सगळं फुकटच आहे. पण खरं उत्तर आहे नाही, अजिबात नाही. आणि हेच का नाही तेच तर आज आपल्याला समजून घ्यायचं आहे. चला तर मग या प्रश्नाच्या जरा मुळाशी जाऊया आणि बघूया की संसाधनांना निसर्गाची मोफत देणगी का म्हणता येणार नाही. तर मग संसाधन म्हणजे नक्की काय? बघा, पर्यावरणातली कुठलीही गोष्ट जी आपली गरज पूर्ण करते तिला आपण संसाधन म्हणू शकतो. पण थांबा, इथे 3 महत्त्वाच्या अटी आहेत. 1. ती गोष्ट आपल्याला तंत्रज्ञान वापरून मिळवता आली पाहिजे. दुसरं, ती मिळवणं आर्थिकदृष्ट्या परवडणारं पाहिजे. आणि तिसरं म्हणजे आपल्या समाजाने तिला स्वीकारलं पाहिजे. या तिन्ही कसोट्या पूर्ण झाल्या ना, तेव्हाच ती गोष्ट संसाधन बनते. आणि हाच तर खरा मुद्दा आहे. संसाधने काही निसर्गात आयती तयार नसतात, तर ती माणसाच्या कृतीतून, त्याच्या कामातून तयार होतात. निसर्गात तर फक्त वस्तू असतात. माणूस आपलं डोकं वापरून आपल्या कौशल्याने त्यांना मौल्यवान संसाधनांमध्ये बदलतो. आणि यातूनच आपल्याला माणूस आणि निसर्ग यांच्यातलं अतूट नातं समजायला लागतं. पाहूया हे नातं नेमकं कसं काम करतं. या चित्राकडे बघा, माणूस बरोबर मध्यभागी आहे. तो काय करतोय? तो टेक्नॉलॉजीच्या मदतीने निसर्गाशी जोडला जातोय आणि विकासाला गती देण्यासाठी वेगवेगळ्या संस्था म्हणजे इन्स्टिट्यूशन्स उभारत आहे. निसर्ग, तंत्रज्ञान आणि संस्था या तिघांच्या या नात्यातूनच संसाधने आणि विकास घडतो. आता या संसाधनांना आपण वेगवेगळ्या गटांमध्ये विभागू शकतो. जसं की काही नैसर्गिक असतात, तर काही मानवनिर्मित, काही पुन्हा पुन्हा वापरता येतात म्हणजे रिन्युएबल, तर काही एकदा वापरले की संपतात म्हणजे नॉन रिन्युएबल. या तक्त्यामध्ये हे सगळं अगदी सोपं करून दाखवलं आहे. प्रत्येक प्रकाराची स्वतःची अशी वैशिष्ट्ये आणि मर्यादा आहेत. पण होतं काय, जेव्हा आपण या संसाधनांना फुकट मिळालेली देणगी समजतो आणि त्याचा बेसुमार वापर करतो, तेव्हा काय होतं? तेव्हा आपण एका मोठ्या संकटाला निमंत्रण देतो. आपण आपल्या ग्राहालाच धोक्यात आणतो. या अंधाधुंद वापरामुळे 3 मोठ्या समस्या उभ्या राहिल्या आहेत. पहिली म्हणजे काही मोजक्या लोकांच्या हव्यासापायी ही संसाधने संपत चालली आहेत. दुसरी, संसाधने फक्त काही लोकांच्या हातात गेल्यामुळे समाज श्रीमंत आणि गरीब अशा 2 गटांमध्ये विभागला गेलाय. आणि तिसरी आणि सगळ्यात गंभीर, यामुळे ग्लोबल वॉर्मिंग, जमिनीचा ऱ्हास यांसारखी जागतिक संकटं आपल्यासमोर उभी आहेत. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, जर असंच चालू राहिलं तर आपल्या ग्रहाचं भविष्य खरंच धोक्यात आहे. ही एक धोक्याची घंटा आहे जी आपण सगळ्यांनी ऐकली पाहिजे. पण या अंधारातही आशेचा एक किरण आहे आणि त्याचं नाव आहे शाश्वत विकास किंवा सस्टेनेबिलिटी. शाश्वत विकास म्हणजे काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर असा विकास करायचा की ज्यामुळे पर्यावरणाला धक्का लागणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या पुढच्या पिढ्यांच्या गरजांशी कोणतीही तडजोड होणार नाही. आजचा विचार करायचा पण उद्याला विसरायचं नाही. ही कल्पना काही एका रात्रीत आलेली नाहीये. यामागे एक मोठा इतिहास आहे. बघा, 1968 मध्ये क्लब ऑफ रोमने पहिल्यांदा संसाधने वाचवण्याबद्दल जोर दिला. मग 1974 मध्ये शुमाकर यांचं स्मॉल इज ब्युटिफुल नावाचं पुस्तक आलं. 1987 मध्ये ब्रंटलँड रिपोर्टने शाश्वत विकास हा शब्दच जगाला दिला. आणि शेवटी 1992 मध्ये रिओ अर्थ समिटमध्ये अजेंडा 21 स्वीकारला गेला आणि या विचारावर शिक्कामोर्तब झालं. पण ही कल्पना कागदावर तर छान वाटते, प्रत्यक्षात कशी आणायची? याचं उत्तर आहे योग्य नियोजनातून, आपल्या सगळ्यांच्या भविष्याच्या नियोजनातून. विशेषतः भारतासारख्या देशात जिथे इतकी विविधता आहे, तिथे नियोजनाशिवाय तर पर्यायच नाही. इथे एकच नियम सगळ्यांना लागू होऊच शकत नाही. आता भारतात संसाधनांचं वाटप किती असमान आहे हे या उदाहरणांवरून लगेच कळेल. बघा, झारखंड, छत्तीसगडमध्ये खनिज आणि कोळसा भरपूर आहे. अरुणाचल प्रदेशात पाणी खूप आहे, पण तिथे रस्ते, वीज यांसारख्या सुविधा नाहीत. राजस्थानमध्ये सौर आणि पवन ऊर्जा भरपूर बनवू शकतो, पण तिथे पाण्याची भयंकर टंचाई आहे. आणि लडाख, तिथे अप्रतिम सांस्कृतिक वारसा आहे, पण पाणी आणि बाकी सुविधांची कमतरता आहे. म्हणूनच तर एका संतुलित नियोजनाची गरज आहे. आणि इथेच एक मोठा विरोधाभास समोर येतो. काही प्रदेशांमध्ये संसाधने तर भरपूर आहेत, पण तरीही ते आर्थिकदृष्ट्या मागे का आहेत? याचं उत्तर असं आहे की फक्त संसाधने असून भागत नाही. त्या संसाधनांना विकासात बदलण्यासाठी आपल्याला योग्य टेक्नॉलॉजी, हुशार मनुष्यबळ आणि चांगल्या संस्थांची गरज असते.
मग हे नियोजन करतात तरी कसं? ही एक पद्धतशीर प्रक्रिया आहे. तिचे 3 मुख्य टप्पे आहेत. पहिला टप्पा म्हणजे आपल्याकडे कोणती संसाधने आहेत, कुठे आहेत, किती आहेत हे शोधून काढणं. यात सर्वे, मॅपिंग सगळं आलं. दुसरा टप्पा म्हणजे एक प्लॅनिंग स्ट्रक्चर तयार करणं, ज्यात योग्य तंत्रज्ञान आणि कौशल्य वापरलं जाईल. आणि तिसरा, सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे आपण संसाधनांसाठी जे प्लॅन बनवले आहेत ते देशाच्या एकूण विकास योजनांशी जोडणं. या सगळ्यावर गांधीजींनी एक खूप सुंदर आणि महत्त्वाचा विचार मांडला होता, जो आजही तंतोतंत लागू होतो. ते म्हणाले होते, जगात प्रत्येकाच्या गरजेसाठी पुरेसा आहे, पण कोणाच्याही हव्यासासाठी नाही. संसाधने कशी वापरावीत याचं यापेक्षा चांगलं मार्गदर्शन असूच शकत नाही. गांधीजी मास प्रोडक्शनच्या म्हणजे मोठ्या कंपन्यांनी केलेल्या भरमसाठ उत्पादनाच्या विरोधात होते. त्यांना प्रोडक्शन बाय द मासेस हवं होतं, म्हणजे जिथे सामान्य माणसं उत्पादन करतील. आणि हाच प्रश्न मी इथे सोडून जातोय. आपण मास प्रोडक्शनकडून प्रोडक्शन बाय द मासेसकडे कसं जाऊ शकतो, जेणेकरून एक खरंखुरं शाश्वत भविष्य आपण घडवू शकू, यावर नक्की विचार करा.